हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे दाल पालकची रेसिपी. सो स्टे ट्यून फॉर द रेसिपी. त्यासाठी मी घेतलेल्या आहे 3 प्रकारच्या डाळी. तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ. तुम्ही इथे कोणत्याही एक प्रकारची डाळ वापरली तरीही चालणार आहे. मी 3 डाळी मिळून 1.5 वाटी याप्रमाणे डाळी घेतलेल्या आहेत. इथे मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून पालक घेतलेला आहे. कुकरमध्ये डाळ आणि पालक टाकून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. पालक इथे तुम्ही चिरून टाकला तरी चालेल किंवा असा अख्खाही टाकला उकडायला तरी चालेल. सो त्याच्यामध्ये नंतरला मी उकडण्यासाठी मीठ टाकलेलं आहे. कुकरला 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा. शिट्ट्या काढल्या की तुम्हाला अशा प्रकारे डाळी दिसतील. डाळ आणि पालक चांगला बारीक होण्यासाठी रवीच्या साहाय्याने अशा प्रकारे घोटून घ्यायचं, जेणेकरून डाळ आणि पालक चांगला बारीक होईल. रवीने घुसळल्यानंतर तुम्हाला डाळ आणि पालक अशा प्रकारे दिसेल. फोडणीसाठी मी घेतलेला आहे कांदा, 2 मोठी लसूण आणि 5 मिरच्या. तेल तापलं की त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं. त्याचबरोबर कांदाही तेलावर टाकून घ्यायचा. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. मिरची, कांदा, लसूण चांगलं तेलावर परतून घ्यायचं. त्याचबरोबर अर्धा चम्मच राई टाकून घेऊया आणि अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊया आणि कढीपत्ताही टाकून घेऊया. फोडणी चांगली परतली की त्याच्यावर अर्धा चम्मच मी हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे आणि 1 चम्मच धने पावडर टाकत आहे. मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे आणि मग एव्हरेस्टचा रॉयल गरम मसालाही टाकून घ्यायचा. नंतर फोडणीमध्ये उकडलेली डाळ टाकून घ्यायची. फोडणी डाळीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल अशा प्रकारे ढवळून घ्यायचं, जेणेकरून फोडणी पूर्ण डाळीला लागून जाईल. फोडणी डाळीमध्ये चांगली मिक्स झाली की त्याच्यावरून आपण 2 चम्मच कोकमचं सरबत टाकून घेऊया. कोकमचा रस, जेणेकरून थोडं डाळीला आंबटपणा येईल. मग आपण थोडं जॅगरी पावडर टाकून घेऊया. मग डाळ कशी आंबट तिखट गोड अशी चवीला लागते. नंतर पाणी घालून आपण उकळ काढायला ठेवूया. मी आता इथे अर्धा चम्मच मीठ वापरते, कारण मी डाळ उकडताना मीठ टाकलं होतं, म्हणून मी इथे फक्त आता अर्धा चम्मचच मीठ टाकून घेत आहे. 5 मिनटं उकळ आल्यानंतर आपली डाळ अशा प्रकारे तयार होईल. सो गाईज, डू ट्राय अँड लेट मी नो इन द कमेंट डाळ कशी झाली आहे ते मला कळवा.